टॉपिक आहे आपला क्यूब, घन. दिलेल्या संख्येचे काय करणं, घन करणं, क्यूब करणं. ओके, अतिशय सोपा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पण आहे. इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे का तुम्हाला त्याच्यावर कसे क्वेश्चन विचारले जातात हे पण लक्षात येईल. याच्यावरचे प्रश्न पाहूया आपण. पहा, पोलीस भरती आणि SRPF ला विचारला गेलाय 5चा घन. 5चा घन म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का इम्पॉर्टंट किती आहे टॉपिकला? 16चा घन, 9चा घन आणि 6च्या घन. पोलीस भरती 23, बरोबर आहे. 4चा घन आणि यांच्या वर्गाचे किती पट. म्हणजे जर तुम्ही हे सगळं पाहताय तर म्हणजे हा टॉपिक आपण का पाहणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर घन हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे, बेसिक पासून सुरुवात करूया. घन म्हणजे काय? दिलेल्या संख्येला त्या संख्येला किती वेळा गुणणे? 3 वेळा गुणणे म्हणजे घन. आणि त्यानंतर काय? पूर्ण घन संख्या. ओके, पूर्ण घन संख्या म्हणजे काय? जसं वर्गमध्ये आपण पाहतो त्या संख्येला गुणलं तर काय म्हणतो आपण? त्याचा वर्ग झाला ना. आणि त्या संख्येला काय म्हणतो आपण? त्याला पूर्ण वर्ग संख्या. म्हणजे घन म्हणजे काय? त्या संख्येने 3चा घन, 2चा घन, 4चा घन, 5चा घन. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 3 गुणिले 3 गुणिले 3, इथे काय 4 गुणिले 4 गुणिले 4, 5 गुणिले 5 गुणिले 5. सांगा बरं, इथं 2चा घन म्हणजे किती? 2 गुणिले 2 गुणिले 2. 2चा घन 8, 3चा घन 27, इथं 4चा घन 64 आणि 5चा 125. बरोबर आहे. कसं करता कळलंय? 5चा 5चा 25, 25चा 5चा 125. याला मध्ये काय म्हणायचं? घन. आणि ह्या ज्या संख्या आहेत 8, 27, 64 आणि 125, ह्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? पूर्ण घन संख्या. मग आता इथं 1चा घन किती रे? वाव, कसले हुशार आहे तुम्ही. ओके, 1चा कितवा एक घातांक करा, उत्तर काय राहणार आहे? 1. म्हणून 1चा घन हा 1च असतो. बाकी मग माहिती तुम्हाला कळलंय घन म्हणजे काय? त्या संख्येला गुणायचं आणि नंतर काय? पूर्ण घन संख्या. आता पहा, 1 ते 20 पर्यंतचे घन तुमचे काय असणं गरजेचं आहे? पाठ असणं गरजेचं आहे. 1 ते 20 पर्यंत, 10 पर्यंत पाठ असतात जनरली, पण 1 ते 20 पर्यंत तुम्ही पाठ करा, जे की तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना वापरावे लागणार आहेत. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. ओके, ठीक आहे. तर किती महत्त्वाचं आहे 1 ते 20 पर्यंतचे घन तुमचे पाठ असणं किती महत्त्वाचं आहे? तर 5चा घन किती आहे? एकदम अवघड क्वेश्चन विचारला गेलेला होता, हा पोलीस झालेला आहे. 16चा घन सांगा. 16चा घन 4096, ज्याचा पाठ असेल त्याला करता येईल आणि नसेल तर आपण शिकणारच आहोत आता घन कसा करायचा. ओके, पण तरी पण 16 पर्यंत आहे म्हणजे 20च्या आतमध्ये 20च्या आतमध्ये पाठ असेल. बरं, आणि हे मला डायरेक्ट करणं सोपं गेलं कारण मला माहिती आहे 5चा वर्गच जर 125 आहे, सॉरी 5चा घनच जर 125 आहे तर 16चा किती लांब असेल? त्यामुळे 64 नाहीये, हे दोन आकडे डायरेक्ट गॅप झाले. 10चा घन 1000 आहे आणि 16चा त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे हे पण कट झालं. 10चा घन कसा 1000 ठरवलं? 10चा 3 वेळा गुणाकार करायचा ना, म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले किती? 10. म्हणजे किती शून्य आले? 1 वर 3, म्हणजे 1 तर फायनल झालं. 10चाच जर 1000 आहे तर इथं 16 आहे म्हणल्यावर 1000 पेक्षा तर नक्की जास्त होतं. इथं कोणतीच संख्या नाही, म्हणजे न पाठ असताना सुद्धा, पण प्रत्येक वेळेस असं होईल याची गॅरंटी नाही. ओके, त्यानंतर 9चा घन करा, 6चा घन करा, 2ची काय करा? बेरीज. ओके, करा तुम्ही, मला माहिती आहे येऊ शकतो तुम्हाला, काही गरज नाही सांगायची. त्यानंतर 4चा घन किती? 64. 8च्या वर्गाच्या 8चा वर्ग हा याच्या किती पट आहे? 1 पट, दुप्पट नाही, काही नाही, डायरेक्ट 1 पट. ओके, कशाला विचारला गेला होता? पोलीस भरती. किती वेळा विचारला गेला? 1 2 3 4 वेळा विचारला गेलाय. म्हणजे प्रश्न रिपीट होतात. म्हणजे तुम्ही पोलीस भरती देत असताना प्रश्न येऊ शकतो, सांगता नाही. म्हणजे तुम्ही पोलीस हे तर फायनल झालेलं आहे. ठीक आहे. 2 अंकी संख्येचा घन कसा करायचा? तुम्हाला जास्त संख्या मोठ्या विचारल्या जात नाही, 2 अंकी आणि 3 अंकी. सिंपल आहे एकदम. ओके, 2 अंकी संख्या चालू कुठून होतात? 10 पासून. मग 10चा नको, 11 12चा घेऊ, म्हणजे जरा वेगळ्या संख्या. 12चा घन 12 गुणिले 12 गुणिले 12, मग 12 गुणिले 144 झालं. 144ला परत 12 गुणा. मग अजून एक मेथड कोणती आहे 12चा वर्ग करायची? इथं कोणते 2 अंक आहेत? 1 आणि 2. काय करायचं पहा, 1चा घन लिहायचा, एक ग्रुप, दुसरा ग्रुप, आणि शेवटच्या घरात काय लिहायचं? 2चा घन किती? 8 झालं. आता मध्ये काय लिहायचंय? ह्या 3 संख्येचा सरळ गुणाकार. 3 संख्या कोणत्या? 1 गुणिले 2 गुणिले 3, त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले 3. आता इथं काय करायचं? पहिल्यांदा पहिल्याचा वर्ग करायचा, नंतर दुसऱ्याचा वर्ग करायचा. 2 इथं डन. मग काय झालं? 1चा वर्ग 1, इथं 3 दुने 6, कारण 1चा वर्ग 1च आहे. इथं 4 4 त्रिक 12 आणि इथं 8. आता काय करायचं? प्रत्येक घरात एकच संख्या ठेवायची, बाकी पुढे ट्रान्सफर करायची. 8 ठेवला, इथं 2 ठेवला, 1 पुढे टाकला, 7 झाले. बरोबर आहे. आणि पुढून किती घेतला? 1. बघा तुम्ही करून पहा, 12 गुणिले 12 गुणिले 12, तुम्हाला 1728 उत्तर दिसेल. ओके, सांगा. चला अजून एक 2 अंकी जवळची घ्या, लगेच तुमचे कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या, म्हणजे मग तुम्ही कोणत्या पण संख्येचा करू शकता. अजून सांगा एखादी संख्या. 18.
ठीक आहे. 18चा जर मला घन करायचा आहे तर मी काय करणार आहे, पहिल्यांदा 1चा घन, 1 घर 2 3, आणि आता इथं काय लिहिणार मी, 8चा घन, 8चा घन, 8चा घन, 8चा घन, नक्की बघा लिहून ठेवले त्याच्यासाठी मी. काय 8चा घन 512. ओके ठीक आहे. हे सगळं पाठ ठेवायचंय तुम्हाला, हे सगळं पाठ पाहिजे. ठीक आहे. किती लिहिली इथं मी, 512. आता इथं काय लिहायचं मला तिघांचं, 1 गुणिले 8 गुणिले 3, इथं 1 गुणिले 8 गुणिले 3. मग आता इथं 1चा वर्ग, सॉरी इथं एकच आला, सॉरी हा इथं 1चा वर्ग राहिला आणि इथं 8चा वर्ग राहिला. पहिल्या संख्येचा एकदा वर्ग करायचा, नंतर 8चा एकदा वर्ग करायचा. मग इथं 1चा वर्ग 8 त्रिक 24, कारण 24 1 24 झालं. इथं आधी 8चा वर्ग होणार 64, 64 गुणिले 3 100, नक्की. ओके, आणि ती किती आली 512. मी गुणाकार केलेला नाही हा, ठीक आहे. एक संख्या ठेवायची, बाकी पुढे ट्रान्सफर करायचे. 2 51 हातचा आले, सांगा इथं किती आले 3 ना, 2 आणि 1 3. इथं किती झाले 14, हातचा किती आला 1, म्हणजे किती आले 24. मग कंटिन्यू किती आले 24. यांची 4 आणि 4 8, आणि 2 आणि 2 4, 4 कुठे ट्रान्सफर करता येईल पुढे, आणि इथं किती आले 5. पहा बरं, चेक करा, 18 गुणिले 18 गुणिले 18. आलं लक्षात. अजून एक संख्या, चला 3 अंकी संख्या, सॉरी 2 अंकी, अजून एक घ्या म्हणजे फायनल झालं. कळलंय तुम्हाला काय करायचं, सांगा. 23, 23चा घन काय होईल, 2चा पहिल्यांदा काय लिहिणार, 2चा घन, 2 संख्या आहेत नाही इथं, 2 आणि 3, 2चा घन 8, एक ग्रुप, दुसरा ग्रुप, आणि 3चा घन 27 मी इथे लिहिले. आता मी इथं काय लिहिणार आहे, ह्या सगळ्या तिघांचा गुणाकार, 2 गुणिले 3 गुणिले 3, परत 2 गुणिले 3 गुणिले 3. एकदा काय करणार आहे, पहिला 2चा वर्ग, नंतर काय करणार मी 3चा वर्ग. इथं 8 कंटिन्यू, 4 2चा वर्ग झाला 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक इथं आली 36. इथं आधी 3चा वर्ग होणार 9, ओके, 9 दुने 18, 18 त्रिक 54, ओके, आणि इथं आले 27. आता काय झालं, एक संख्या ठेवायची, बाकी पुढे कंटिन्यू. 7 2 कंटिन्यू, 2 ला प्लस 56 ना, किती आले 5 40, 41 1, बरोबर, किती आले 12. पहा 23चा वर्ग, 23चा घन आले लक्षात, म्हणजे लक्षात आले, समजलंय नक्की. आता त्याच्या पुढे 3 अंकी, आता हे सगळं काय झालं 2 अंकी. आता 3 अंकी संख्या आली तर, आता कारण आपण काय करत होतो, एक संख्येचा घन पहिल्यांदा लिहा, दुसऱ्या संख्येचा घन नंतर लिहायचं. ओके, पण आता जर 3 अंकी आली तर मग पहिली संख्या कोणती, शेवटची कोणती. ओके, मग आता जवळची घेऊया आपण, 104. 3 अंकी संख्या, याचं काय करायचं आता मला, घन काय करायचं, मागच्या दोनचा एक ग्रुप करायचा, म्हणजे पुढे एक संख्या. आता इथं तुमच्या 2 संख्या आहेत, 1 आणि 0 4, म्हणजे तसं पाहायला गेलं तर काय येतो 4च आहे, तसं पाहायला गेलं तर तो कोण आहे 4च आहे. मग आता इथं काय लिहिणार 1, त्यानंतर 4चा घन, एक ग्रुप, दुसरा ग्रुप, आणि इथं जास्त मोठे झाले 1, आणि इथं किती लिहिणार 4चा घन, नक्की झालं. मग आता इथं काय लिहायचं मला, 1 गुणिले 4 गुणिले 3, या तिघांचा गुणाकार. पहिली संख्या 1 आहे, ओके, दुसरी संख्या 4 आहे, तिसरी संख्या 3 आहे. एकदा 1चा वर्ग आणि एकदा 4चा वर्ग. इथं किती आले 1, इथं किती आले 12, इथं किती आले 8 ना, 8 त्रिक 2चा, सॉरी 4चा 16, 16 त्रिक 48. मी ते 2चा 4 हा होत असं, आणि इथं किती आहे 64. आता 3 अंकी करताना फक्त एक लक्षात ठेवायची ट्रिक आहे, काय, 2 संख्या ठेवायच्या आणि तिसरी असेल तर पुढे टाकायची. जसं 2 अंकीमध्ये आपण काय ठेवत होतो, 1 ठेवत होतो, उरलेल्या पुढे टाकत होतो. आता काय करायच्या, 2 ठेवायच्या आणि 1 पुढे ट्रान्सफर करायची. आता इथं 2 आहेत, मग मला दोन्ही लागतील, मी ट्रान्सफर करायला काहीच नाही राहिलं. इथं आलो, इथं परत 2 आहेत, त्या दोन्ही लागतील. इथं परत, इथं पण दोन्ही लागतील, आणि इथं एकच ऑप्शनच नाही. आलं लक्षात. आता याच्या पुढे 0 लिहिला 2 अंकी करायला तरी काही ऑप्शन नाही, 0 पुढे लिहिणं. जर तुम्ही आता पाहिलंय 104 गुणिले 104 गुणिले 104, तुम्हाला हा आकडा भेटेल. समजलंय, ओके नक्की. अजून एक संख्या सांगा, जवळची सांगा, म्हणजे तुमची थीम लक्षात येईल. 108 किंवा 13 14, 113 114, ठीक आहे 114 घेऊ, 114. याचं काय करायचंय घन, मग आपण 14चा एक ग्रुप आणि
एकचा एक ग्रुप. ओके, मग आता आपण इथं पहिल्यांदा काय लिहिणार आहे? पहिल्यांदा काय लिहिणार? एक, हा एक ग्रुप, इथे एक ग्रुप, आणि इथं 14चा घन. 14चा घन, 14चा घन पाठ पाहिजे. सांगा, बघून सांगा. 2744 पाठ ठेवा. तुम्हाला सर तुमचे पण पाठ नाहीत का? तुम्हाला अख्खी स्क्रीन दाखव म्हणून आणले, नाही तर परत मला सरांची पाठ नाही. ओके, आणि मला काम तुम्हाला फक्त ट्रिक देणे, मला पेपर थोडी द्यायचे. ज्याला पेपर द्यायचे त्याने अभ्यास करावा. ठीक आहे, पहा किती आहे? 2744. मग आता इथं मी काय लिहिणार आहे? 1 ही पहिली संख्या गुणिले 14 गुणिले 3, या तिघांचा गुणाकार करतोय. इथं पहिली संख्या 1, दुसरी संख्या 14 आहे. ओके, इथं पहिली संख्या 1, दुसरी संख्या 14 गुणिले 3, एकदा 1चा वर्ग, एकदा 14चा वर्ग. 1चा वर्ग 1, सॉरी हा 1 कंटिन्यू झाला. इथं 14 त्रिक नक्की. त्यानंतर इथं 14चा वर्ग 196. 196 ला 3 ने गुणा. 196 गुणिले 3, साहित्रिक 18, हाताला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28, हाताले 2, 3 3 आणि 2, बरोबर ना? 588 आलं का सगळ्यांचं? ओके, पुढे किती आले? 27 44. आता आपण पाहतोय तीन अंकी संख्येत काय करायचे आपल्याला? 2 ठेवायचे, बाकीचे पुढे टाकायचे. किती? 44 ठेवले बाबा मी, 27 पुढे पाठवून दिले. 27 काय म्हणून जाणार? हातचा म्हणून जाणार. 27 काय म्हणून जाणार? हातचा. 27 ऍडिशनला आले. मग 27 याच्यात मिळवले 7 आणि 8, 8 आणि 7 15, हाताला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हाताला 1, किती आले? 6. पण 6 मला इथं नाही लिहायचे, 6 मला पुढे ट्रान्सफर करायचे. 42 आणि 6 48, दोनच अंकी, त्यामुळे मी अख्खा नंबर इथं उचलला आणि वरतून आला 1. चेक करा, चला 114 गुणिले 114 गुणिले 114 करा, पहा लवकर. बरोबर आहे? आले? समजले नक्की? म्हणजे थीम लक्षात आली तुमच्या? बर, मग एक 3 अंकी आणि एक 2 अंकी तुम्ही घेताय प्रॅक्टिसला. इथं घ्या 37, याचा घन करा, आणि अजून एक घ्या 116, याचा घन करा. ही 2 उत्तरं तुम्ही मला सॉल्व्ह करून सांगा. ओके, तर त्यानंतर पुढचा पॉईंट, ऋण संख्येचा घन. ऋण निगेटिव्ह नंबर आपण पाहिले. जर मला इथं आपण पहिल्यांदा पाहूया वर्ग. ओके, 2चा वर्ग सांगा मला 4, 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग. वाव, कसली हुशार पोरं आहेत माझे. का बरं असं झालं? त्या संख्येने त्या संख्येला किती वेळा गुणलं? 2. म्हणजे इथं खरं जर काय झालं, इथं जर पाहिलं तर काय 5 गुणिले 5 असं झालं. इथं काय झालं? 3 गुणिले 3. इथं काय झालं? 2 गुणिले. मग हे जर ऋणच्या बाबतीत असतं, -2चा वर्ग, -3चा वर्ग, -5चा वर्ग, म्हणजे काय झालं असतं इथं? -2 गुणिले -2. इथं काय झालं असतं? -3 गुणिले -3. इथं -5 गुणिले -5. काय झालं असतं सांगा? 4 9 25. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असलं तरी तेच उत्तर आहे, आणि निगेटिव्ह असलं तरी तेच उत्तर आहे. धन संख्या, ऋण संख्या, वर्ग, हे सगळं कोणाचं पाहतोय आपण? वर्ग. पण आपल्याला पाहायचंय कोणाचं? ऋण कोणाचं आहे? घन. मग आता तुम्हीच सांगा, हे तर कळलं तुम्हाला? ठीक आहे, मग आता आपण काय करूया? घन पाहूया. ऋणचे वर्ग कसे असतात? पॉझिटिव्ह. ओके, कारण वजा वजा अधिक. ओके, ऋण 2 याचं काय करायचं आता? घन. ऋण 3 याचं काय करायचंय? घन. ऋण 5 याचं काय करायचंय? घन. घन म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुण. मग ऋण 2 गुणिले ऋण 2, ऋण 3 गुणिले ऋण 3, आणि ऋण 4 सॉरी 5 आहे ना, 5 गुणिले ऋण 5. सॉरी, ओके, इथं काय होणार आहे? अजून एकदा ऋण 2 ऋण 3 ऋण 5. हे सॉल्व्ह करता करता मी विचारत होतो, पुढच्या लेक्चरचा विचार करीत होतो ना ते. ओके, ठीक आहे, लेक्चर जास्त झाले असो, एक झालं का दुसरं पुढचं 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 विचार जास्त होतात. 2 दुने 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 5 त्रिक सॉरी 5 5 25, आणि 25 5 125. आता हे नंबरचं काढलं आपण, पण प्लस मायनसचं काय? आता इथं मायनस इंटू मायनस, म्हणजे ह्या दोघांचा जेव्हा मी गुणाकार करणार आहे तेव्हा काय सिम्बॉल येणार इथं?
प्लसचा सिम्बॉल येणार आहे. आणि प्लसनी जेव्हा तुम्ही मायनसला कराल, तेव्हा इथं कोणता सिम्बॉल द्यावा लागेल मला? मायनस. आणि 3 म्हणजे इथं पण काय होणार? मायनस. आणि इथं पण काय होणार? मायनस. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक हा विषम संख्या असेल, आपण शिकलो होतो सम आणि विषम मध्ये घातांक या टॉपिक मध्ये, जर घातांक धनसंख्येचा घातांक कोणताही असू द्या, धनच उत्तर आहे. पण ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल म्हणजे काय? इवन नंबर, एखादा पॉझिटिव्ह नंबर किंवा सॉरी एखादा निगेटिव्ह, बरोबर ना? रूल कोणता आहे आठवतोय? इथं काय ऋण, इथं जर इवन नंबर असेल, इवन म्हणजे काय? समसंख्या. आणि इथं जर ऑड नंबर असेल, ऑड म्हणजे काय? विषम संख्या. तर उत्तर काय येतं इथं? निगेटिव्ह. आणि इथं उत्तर काय येतं? पॉझिटिव्ह. कारण गुणाकार किती वेळा होतो? दोनदा, 4 वेळा, 6 वेळा. 2 2च्या जोड्या होतात, म्हणजे मायनस मायनस प्लस. आणि इथं काय होतं? प्लस इंटू मायनस मायनस. हे तर बेसिक रूल माहिती ना? ओके, वाटलंच एखादं लेक्चर आपण बेसिकवर घेऊ परत, म्हणजे परत ते रूल हे लक्षात येतील. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने -19चा घन तुम्ही करू शकता. कळलंय? अरे वा, कसले हुशार आहे. तर दुसरीकडे मायनस दिसतच नाही. असली पोलीस भरती बघा 2023. झाले वाटते का आता पोलीस होऊन? तर या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. समजलाय? ओके.